नमस्कार, मी प्रसाद आनंद मुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे. त्याचं नाव आहे हॅपी हॅपी डे. धन्यवाद. आज मी खूप 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 खुश आहे मीरा. कारण कारण 3 दिवस रिचार्ज झालेला मुलगा एकदम असा अचानक खुश कसा काय असू शकतो असे तुला म्हणायचे आहे का? तुला काय माहिती आहे? कारण आपण एकाच घरात राहतो. काय तुरुंगात राहत नाही. तुझी जशी आई तशी माझी आई. का आपण ती काय बंडखोर आमदार रखवालदार नाही. अगं 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 तुला अनुभव असेल ना. बरे, तुला काय माहिती आहे? अगदी शाळेत असल्यापासून लहानपणापासून मी काय काय करायचो काय नाही करायचो हे सुद्धा आई ठरवायची. अगं एकदा दिवाळीची सुट्टी पडली होती. दिवाळीची सुट्टी मस्तपैकी मी मजा घ्यायचो. मजा घेत बॅग मस्तपैकी बेडवर फेकली होती. आणि आता उरलाय फक्त स्वप्नातच. आता दिवाळीची सुट्टी संपली की लगेच आई दरवाजा दार उघडलं का दरवाजा समोर यायची. एकही दिवस तिने वाया जाऊ दिला नाही. आणि हा घे कोरा कागद. कोऱ्या कागदावर लिही आणि तुला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते. तुला काय फरक पडतोय? तुला काय फरक पडतोय सुट्टीचा? मस्तपैकी मी फिरायला जायचो, सिनेमा बघायला जायचो, चित्रकलेच्या क्लासला गेलो होतो. चित्रकलेच्या आकृत्या काढता काढता आकृत्या काढायला लागायच्या. आकृत्या काढता काढता आई माझी लगेच म्हणायची, माझा मुलगा डॉक्टर होणार हो, अशी म्हणायची. तुला खरंच वाटतं? खोटं वाटतं? हा घे फोटो. 7वी मध्ये फॅन्सी ड्रेस मध्ये मी भाग घेतला होता. त्याच्यामध्ये ऍप्रन घातलेला ड्रेस ऑफ कोर्स तुला दिसतोय ना, हा मी आहे. तुला खोटं वाटतं ग. आता काय 3 दिवस मला मस्तपैकी रजा आहे. खरंच मी मजेची लूट घेणार आहे. यस. धन्यवाद.